नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, सकाळची तुमची गडबड आवरली की नाही? सकाळचं जे काय आपलं रोजचं रुटीन असतं, म्हणजे सर्व स्वयंपाक, पाणी, पूजा, अर्चा हे सगळं झालं की नाही? तर माझं तर आत्ता सगळं आवरून झालेलं आहे आणि नाश्ता केलेला आहे. आज रविवार आहे म्हणून थोडंसं निवांत काम चाललं होतं आणि आता जेवण करायचं आहे, पण 1:30-2 वाजता करणार आहे. तर तुमचं पण जेवण झालं की नाही? तुमची सकाळची गडबड आवरली की नाही? तर नक्की सांगा मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, थंबनेल बघून तुम्हाला असं वाटलं असेल की कोणत्या गोष्टीची भीती होती आणि कोणती गोष्ट घडली. तर काय झालं मैत्रिणींनो, आता सगळीकडे सध्या चालू असलेला विषय म्हणजे कोणता तर सिलेंडर. सगळ्यांनाच आता सिलेंडर संपण्याची भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे का? तर बघा, एखादी गोष्ट कशी भाव खाऊन जाते, तर सिलेंडर आता कसा भाव खाऊन गेलो हा बघा. म्हणजे काय तर जी भीती होती म्हणजे काय, तर सिलेंडर म्हणजे 8 दिवसापासून मला कुठेतरी दुगदुग होती, की आता सिलेंडर संपेल काय, संपेल काय? आणि त्यामुळे मी मुलीला सारखं सांगायची, की आपण कमी वापरूया किंवा मोठा जो आपला कुकर असतो तो आपण लावायला नको. जेवढं हे करता येईल, कमी प्रमाणात वापरता येईल तेवढं वापरूया. कारण सिलेंडर संपलं की परत फजिती होईल आणि परत मग त्याला डबल पैसे द्या आणि परत नंबर लावला 8-10 दिवसांनी येणार असं चाललेलं. पण तीच गोष्ट आज घडली. सगळा स्वयंपाक झाला आणि सिलेंडर संपलं. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तीच गोष्ट घडलेली आहे. तर सगळीकडं मोठा चर्चेचा विषय म्हणजे सिलेंडर आहे सध्या. आणि हा सिलेंडर एवढा भाव खाऊन गेलेला आहे तुम्हाला सांगते, की त्याला कुठं 2,000 ला आता 2,500 घ्यायला लागलेत किंवा नंबर लावला तर 6-6 सॉरी 10-10 दिवस सिलेंडर येत नाहीये. तर अशा वेळेस किती टेन्शन आणि किती अवघड परिस्थिती होऊन बसते. तर म्हणलं आज तसं झालेलं आहे माझ्या बाबतीत. म्हणजे स्वयंपाक तर पूर्ण आवरला. एक चपाती शिल्लक राहिलेली ती तेवढी राहिली. बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि नेमका सिलेंडर संपलेला आहे. तर असं म्हणजे थंबनेलला लावलं म्हणजे तेच. म्हणजे असं झालेलं आहे आज. तर मैत्रिणींनो, तरी काय होतं बऱ्याच वेळा मध्ये-अधे सुद्धा ज्यावेळेस सिलेंडर संपतं ना, त्यावेळेस मी बाहेर इमर्जन्सी म्हणजे पर्मनंट चूल केलेली नाहीये. म्हणजे मी विटा ठेवते 2-2-2 अशा आणि जेवढं पातेलं बसेल तेवढी उंची करते आणि त्याच्यावरती मग चहा म्हणा किंवा एखादा भात वगैरे शिजवून घ्यायचा असं इमर्जन्सी मी करत असते. म्हणजे इथं बाहेरच्या साईडला जागा आहे घराच्या समोरच अंगणातच. त्यामुळे तिथं भिंतीच्या साईडला मी एक-एक वेळेस नंबर जर लावला तर एक-एक वेळेस येत नाही सिलेंडर. म्हणजे 1 दिवस, 2 दिवस काय-काय वेळेस असं होतं. तर त्यावेळेस मी तसं करते. पण ती पर्मनंट चूल नसती. मग ती मी काढून ठेवते आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस. मग अगदीच नाही सिलेंडर आला तर मी बाहेरच्या साईडला चूल मांडून माझं चहा, पाणी काय नुसता भात वगैरे ते करते. तर आता असं वाटतं, की ग्रामीण भागातलं आयुष्य किती भारी आहे बघा. म्हणजे ज्यांच्या घरी शेती आहे, ज्यांच्या घरी म्हणजे चूल आहे, रोज चुलीवर स्वयंपाक करत त्यांना आता अजिबात कुठलाही प्रश्न येणार नाही, टेन्शन येणार नाही. कारण शेतीतलं बरंचसं असतात म्हणजे झाडाची लाकडं वगैरे पडलेली असतात. अवतीभवती बरंच सरपण असतं. त्यामुळे त्यांनी ते आणून करू शकतात. त्यामुळे त्यांना आता टेन्शन राहणार नाहीये. मग बऱ्याच वेळा असं वाटतं, की शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन खूप भारी आहे. कारण काय होतं तिथं बऱ्यापैकी खूप असा खर्च वाचतो. म्हणजे आपल्या इथं बघा, आता जर समजा ज्यांचं स्वतःचं घर आहे, जागा थोडी असेल, तर काहीतरी इमर्जन्सी त्यांच्याकडे पर्याय असतो. चूल मांडून स्वयंपाक वगैरे करू शकतात. पण ज्यांना फ्लॅटमध्ये आहे, तिथं चालत नाही, त्यावेळेस किती अवघड होतंय सांगा बरं. मग हे असं आहे. पण ग्रामीण भागात कसं आहे, ज्यांची स्वतःची शेती आहे, ज्यांचं स्वतःचं मोठं घर आहे, ऐस-पैस पटांगण आहे, मग तिथं त्यांना किती म्हणजे ते किती आता त्यांना भारी वाटत असेल बघा, की आम्हाला आता काय जरी सिलेंडर संपला किंवा अ, गॅ गॅस संपला तरी काही टेन्शन नाही. चला चूल मांडलेलीच असते त्यामुळे त्यांनी करू शकतात. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं, की ग्रामीण भागात रोज त्यांनी चुलीवर करतात स्वयंपाक. इमर्जन्सीला त्यांनी सिलेंडर आणून ठेवलेला असतो. म्हणजे कोणतरी पाहुणे आले, चहा करून द्यायला पटकन कुणाला गडबड असेल डब्याची तर भात किंवा 4 चपाती ह्यासाठी त्यांनी आणून ठेवतात. पण रोज रेग्युलर त्यांनी चुलीवर स्वयंपाक करतात. मग त्यावेळेस असं वाटतं, की खरंच त्यांचं लाईफ किती भारी आहे. म्हणजे अशा वेळेस पण त्यांना टेन्शन येणार नाही, की आता काय करायचं? काय पर्याय आहे? आपल्यासमोर टेन्शन येतं, पण त्यांना टेन्शन येतं का सांगा? हे सगळं आता झालेलं आहे. आणि कुठली गोष्ट कधी म्हणजे कधी बदलेल किंवा कधी कुठल्या गोष्टीला इतकं महत्त्व येईल हे पण आपण सांगू शकत नाही. ते आता सध्याची परिस्थिती चालू झालेली आहे. थोड्या दिवसात हे पण कमी होईल म्हणजे अगदी व्यवस्थित सगळं रुटीनमध्ये येईल. पण तोपर्यंत तरी सगळ्यांना बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. तर हे असं झालेलं आहे. तर पूर्वी आम्ही म्हणजे तर आम्ही लहान होतो ना, तेव्हा कसं होतं माहेरात, की आई ना आमचं म्हणजे घर साधंच आहे.
तर 2 अशा चुली मांडायच्या म्हणजे आणि त्यात भुसा भरत होती. भुसा कदाचित बऱ्याच आपल्या मैत्रिणींना माहिती असेल. रात्री तो भरून ठेवायचा पूर्ण आणि मग सकाळी लाकूड वगैरे हे करून मग ती चूल पेटवायची. असं बरेच वर्ष चाललेलं होतं. त्यामुळं कसं होतं, बऱ्यापैकी त्यावेळेस म्हणजे कमी पैशात म्हणजे मिळकत जरी कमी असली, तर खर्च व्यवस्थित मॅनेज होत होता, भागत होतं व्यवस्थित. पण आता तसं झालेलं नाहीये. आता परिस्थिती फारच वेगळी झालेली आहे. त्यावेळेस काय व्हायचं, की 3 महिने सिलेंडर आम्हाला नंतर आम्ही थोड्या दिवसानं आईनं आणि आमच्या वडिलांनी सिलेंडर घेतला, म्हणजे गॅस घेतला. तर त्यावेळेस तर आम्हाला 3 महिने जात होता सिलेंडर. सगळ्यांना प्रश्न पडायचा, की 3 महिने ह्यांना कसा जातो? तर आईनं काय केलं, बाहेरच अशी चूल मांडली आणि त्याच्यावरती काय करायची ती भात म्हणा, भाजी, आमटी आणि इमर्जन्सी तेवढं चहा-पाणी, कुणाला गडबड असेल डब्याची तर तेवढे 4 चपाती करायची आणि बाकीचं सगळं बाहेर जी चूल मांडली होती ना, तिथं ती करत होती. त्यामुळं काय व्हायचं, गॅस घेतल्यावर सुद्धा तो 3 महिने जात होता. म्हणजे अशा प्रकारे ती काटकसर पण होती आणि कमी पैशामध्ये मॅनेज पण होतं. पूर्वी बऱ्यापैकी बरेच खर्च कमी होते आणि कमी म्हणण्यापेक्षा ना, असं बाकीच्या सुखसुविधा जास्त नसल्यामुळं जेवढी मिळकत होती ना, त्यात सगळं व्यवस्थित मॅनेज होत होतं आणि सुखासमाधानाने 2 घास प्रत्येकजण खात होते. पण आता काय व्हायला लागलंय, एवढ्या सुखसोयी वाढल्यामुळं ना, माणूस म्हणजे किती कष्ट केलं, किती काय केलं ना, तर पैसा पुरत नाहीये आपल्याला. म्हणजे असं वाटतं की कष्ट करतोय, पण पुरतच नाही पैसा. काय होतंय नेमकं असं कळत नाही. कारण पूर्वी काही सुखसुविधा म्हणजे म्हणतात की हे नव्हतं, फ्रिज नव्हता, बाकीच्या सगळ्या सुविधा नव्हत्या, गॅस गिझर नव्हता. त्यामुळं ह्या बाकीचे खर्च होत नव्हते, लाईट बिल कमी येत होते. किती असायचं 2 रूम जर असल्या, तर 2 रूममध्ये 2 बल्ब आणि असला तर साधा टीव्ही. त्यामुळं जास्त तिथं पैसे खर्च होत नाही, बिलं कमी यायची. बाकीच्या सुखसुविधा कमी असल्यामुळं आहेही जरी मिळकत कमी असली तर व्यवस्थित भागायचं. पण आता रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा पैसा पुरत नाही. म्हणजे केवढं फरक पडलेला आहे बघा तेव्हाच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये. आणि त्यामुळं माणूस पैसा मिळवण्याच्या पाठीमागे एवढा धावतोय ना प्रत्येक व्यक्ती, असं नाही एकच. आणि त्यामुळं काय होतं माणसाला टेन्शन यायला लागले, डिप्रेशन यायला लागले. आणि त्यामुळे ज्या आपण सुखसुविधा करून दिलेल्या असतात ना, त्या सगळ्या व्यवस्थित हे होण्यासाठी म्हणजे आता सगळं बरेच जणांच्या घरात टीव्ही, फ्रिज, मिक्सर असतो. परत आणि नाही म्हणलं तर बरेच असतात गोष्टी. त्यामुळं काय होतं, की त्या असल्यामुळं लाईट बिल भरमसाठ येतं. तिथं पैसा भरपूर जातो. मग परत बाकीचं आता पेट्रोल वगैरे पूर्वी सायकली होत्या, चालत बरीच लोकं जायची. त्यामुळे तिथं पैसे वाचायचे, तिथं पेट्रोलचा खर्च नसायचा. आता कसं होतं प्रत्येकानं इथल्या इथं जायचं म्हटलं तर गाडी लागती. गाडीशिवाय चालत नाही. त्यामुळं पेट्रोलचा खर्च वेगळा. परत त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे आता काय-काय भाजी वगैरे पण काय-काय पूर्वी असं थोडीशी उसळ कर, हे कर, पिठलं कर, त्यामुळे लोकं भागवत होती. पण आता नाही व्यवस्थित भाज्या लागतात, कोशिंबिरी लागतात माणसाला, त्यामुळे ते भाजीचा खर्च वेगळा. म्हणजे असं सगळं झालेलं आहे माणसाचं आयुष्य. त्यामुळं एक-एक वेळेस वाटतं पूर्वीचं आयुष्य खूप भारी होतं. कमी पैशात, कमी ह्याच्यात अगदी समाधानाने लोकं राहत होती. पण आता जरी माणूस रात्रंदिवस जरी कष्ट करत असला, तर पैसा पुरत नाहीये. अशा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. आणि रोज काही ना काही तर नवीन चालूच आहे. कधी कोरोना येतो, कधी युद्ध चालू होते. त्यामुळं तर सर्वसामान्य जनता तर पूर्ण भरडली जात आहे या गोष्टींमध्ये. आणि माणसाकडनं प्रश्नच निर्माण होतात, की कसं आणि काय? तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आपल्या आयुष्यात घडत आहेत. तर मैत्रिणींनो म्हटलं चला आज हा अचानकच विषय सगळा घडला आणि म्हटलं तुमच्याबरोबर ही पण गोष्ट शेअर करावी. आणि म्हटलं आता 2 ब्लाउज अर्जंट द्यायचे आहेत. ते काल एका ताईंनी आणून दिले. त्यांना उद्या कार्यक्रम आहे, तर आज ते पूर्ण करायचे आहेत. तर म्हटलं अगोदर तुमच्याशी थोडंसं गप्पा मारूयात, बोलूयात आणि मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करूयात. मग एकदा बसलं शिलाईला, की मग उठता येत नाही लवकर. मग ते कंप्लीट करूनच उठावं लागतं, नाहीतर मग कामं राहतात. आणि कसं असतं ना, कस्टमरला आपण जो शब्द दिलेला असतो ना, तो आपल्याला पाळावा लागतो, नाहीतर आपल्यावरचा विश्वास त्यांचा कमी होतो. त्यामुळे मी शक्यतो घरातलं एखादं काम बाजूला ठेवते, पण अगोदर जी ऑर्डर घेतलेली असते ना, ती मी पूर्ण कंप्लीट करून देते. कारण त्यांनी काहीतरी कार्यक्रमासाठी, काहीतरी वाढदिवस असतो, कशासाठी तर त्यांनी घेतलेलं असतं आणि फार आशेनं त्यांनी टाकलेलं असतं आणि जर आपण त्यांना कारण सांगितलं आणि वेळेत देऊ शकलं नाही, तर त्यांची किती निराशा होती सांगा. त्यामुळे ते पण काम खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी शक्यतो घरातलं एखादं काम नंतर करते, पण अगोदर ऑर्डरही पूर्ण करते. तर मैत्रिणींनो चला आता आपला व्हिडिओ फार मोठा होतोय. तर उद्या भेटूया. बाय.